राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत। देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं। शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला, त्याचा बोध घ्यावा। शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला। राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीने मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। ठाकरे हाच ब्रँड, बाकीच्या सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या। या बाटल्यांना नशा सुद्धा नाही, फक्त महाराष्ट्रासाठी विषय। संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। संजू भाऊ, तुम्हीच ब्रँडी पिऊन आला असाल, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। तर महाराष्ट्रात फक्त भाजपचा, मोदींचा आणि देवाभाऊंचाच ब्रँड, बाकीचे बँड वाजवण्याचं काम जनतेनं केलंय। बन यांचा ठाकरेंना टोला। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईमध्ये सत्तेत आल्यास आनंद। महाविकास आघाडी म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीबाबत शरद पवार यांचं विधान। दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला अटक। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब, सूत्रांची माहिती। आरोपी उपेंद्र पावसकर संपत्तीच्या वादातून सतत श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार करायचा। श्रीधर पावसकर बाळासाहेब ठाकरे यांचे बॉडीगार्ड होते, तर उपेंद्र नावाच्या व्यक्तीला ओळखत नसल्याचा श्रीधर पावसकर यांच्या कुटुंबाचा। नांदेडच्या किनवट या ठिकाणी बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची देखील मागणी। काल शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना दिलं होतं निवेदन।